हे बघा बाबा, मला राजकारणात यायचंय. तर ते म्हणले तुला एक खेळ खेळता आला पाहिजे. हा म्हटलं सांग ना काय करायचं. तर म्हणले तुला इथून पहिल्या माळ्यावरून उडी मारता आली पाहिजे. हा मी म्हटलं अहो, असं काय बोलतोय. हा नाही हे हा खेळ खेळता आला तरच तू राजकारणात येशील. अच्छा मग म्हणलं ठीक आहे उडी मारतो. आज कशाला घाबरतो, मी पकडतो ना तुला. ते झेलणार खाली. झेलणार मला खाली. म्हटलं ठीक आहे. मी गेलो पहिल्या माळ्यावर, वारली उडी अशी. हा आणि मला वाटलं पकडतील. कसलं पकडलं, दिलं सोडून. त्यांनी झेललंच नाही. झेललंच नाही, मला तोंडावर पडलो. मग मला म्हणले बाबा हे बघ, राजकारणातला पहिला नियम स्वतःच्या बापावर पण विश्वास ठेवायचा. पुढे तुम्ही ठरवलं की तुम्ही इथून ठरवलं की मी आता माझ्या वडिलांची जागा चालवणार. असं आहे. हा तर मला नवीन पक्ष काढायचा आहे. त्याच्यात मी सेलिब्रिटी सगळे हे बसले समोर, त्यांना घेणार आहे. कोण पाहिजे तुम्हाला समोरच्या पैकी सेलिब्रिटी? मला राधिका पाहिजे आमच्या पक्षात. राधिका सुभेदार यांना तुम्ही पक्षात घेणार? हा म्हणजे काय फायदा काय तुम्हाला त्याचा? अरे फायदा काय म्हणजे तिलाच माहितीये दुसऱ्या पक्षातले आमदार फोडून आपल्या पक्षात कसे घ्यायचे ते. कसं काय म्हणजे गुरुनाथला माहितीये ना, गुरुनाथले सगळे आमदार तिने तिच्याकडे घेतले. खरं महत्वाचं काय केलं माहितीये का? काय? स्टार प्रचारकच तिनं उडवला आपल्याकडं. कोण? अरे शनया, तुला माहितीये महत्वाचा फायदा तिचा काय हिला? काय? ती विदर्भातली. हा बरोबर आहे. आणि तुम्हाला सांगतो संत्री आणि मंत्री पिकवायची ताकद विदर्भाच्याच मातीत आहे. त्यामुळे तुम्हाला त्यांचा पक्षात फायदा होईल. फायदा होणार. 300 कोटी कमवलेत त्यांनी. हा ते फंड पाहिजेच की. पार्टी फंड साठी तुम्ही त्यांना घेणार, पण मग काय त्याचा पक्षासाठी उपयोग करणार त्या पार्टी फंडचा? पक्षासाठी नाही, मग आम्ही जिंकून आल्यावर पार्टी करायला पाहिजे. हे पार्ट्या कधी करता? पहिले जिंकत रे, अजून पक्षाचा पत्ता नाही आणि जिंकायच्या बाता चालल्या त्यांच्या स्वतःच्यात. असं एवढं सोपं असतं का ते? बरं राधिका ठीक आहे, त्या विचारू आपण त्यांना, ते तुमच्या पक्षात येतील का? आणि कोण हवंय तुम्हाला तुमच्या पक्षात? शनाया. शनाया? हा का? अरे शनाया म्हणजे हा किती लोक सभेला येतील माहितीये का तुला? काय क्रेज आहे. बरोबर आहे. आणि ती काय साधी आहे का? सोशल वर्क केवढं आहे तिचं. सोशल वर्क आहे शनायाचं? मग कुठलं? फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर. मग किती बिजी असते, ऍक्टिव्ह असते त्याच्यावर. ह्याच्यातून वेळ मिळाल्यानंतर Acting. नाही ऍक्टिंग नाही, नेल पॉलिश करणं, कलर करणं, मेहंदी काढणं, याच्यात बिजी. खरंय. असं आहे शनायाचं. पण तुम्ही शनायाला मग तुमच्या पार्टीमध्ये घेणार, पार्टीमध्ये घेणार, जेणेकरून प्रचाराला तुमच्या सभेला गर्दी व्हावी. हे महत्वाचं. नाही, पुढे बरीचशी माणसं बसलेली आहेत. सौमित्र बसलेला आहे. हा सौमित्र पाहिजे. अच्छा. दादरचा एकतरी माणूस आम्हाला पार्टीत पाहिजे. दादरचा एकतरी माणूस पार्टीत पाहिजेच. अहो शिवाजी पार्क वरली भाषणं म्हणजे काय दरारा माहितीच असेल. मग पाहिजे दादरचा माणूस बरोबर. आमच्या पार्टीत. त्यांनी खूप भाषणं ऐकली असतील, त्यामुळे त्यांच्यावर त्याचा प्रभाव असेल. म्हणजे काय आता सौमित्र म्हणजे बघा कवी असणार, आणि राजकारणात कवी पाहिजेच. पण सौमित्र हे तुम्हाला हवेत तिकडे, ठीक आहे, ते आम्ही तुम्हाला देऊ कदाचित. जेनी पण बसलेली आहे. जेनी पाहिजे. पण ती जर आली तुमच्या पक्षात, समजा तिच्या खूप कंडिशन असणार, कारण ती पुण्याची आहे. तिला कुठलं खातं तुम्ही देणार? तिला परराष्ट्र मंत्री डायरेक्ट. परराष्ट्र मंत्री का करणार? तिलाच इंग्रजी येतं ना, बाकीच्या बस असं काय बोललं? तिलाच येतं. खरंच सांग. सौमित्राला येत असेल ना, तो तर अमेरिकेचा आहे. त्याला इंग्रजी नाही म्हणून तो अमेरिकेला जातच नाही. बघा ना, पासपोर्ट काउंटरला गेला, ते म्हणले पासपोर्ट दाखवतो, रेशन कार्ड दाखव. त्याला आम्ही काही असं नका बोलू तुम्ही. अभिजितला तरी त्यांच्यात इंग्लिश येत असणार. अरे वराडी येत नाही ते इंग्रजी काय जाणार त्याला? नुसता कपड्यावर खर्च केलाय. फक्त बिझनेसमॅन असला चाव.
गबसा नाही येत. काय बिझनेसमन असल्याचा आव मी ओळखतो अभिजित खांडकेकरला इंग्रजी येत असणार. अरे नाही येत, विचारा त्याला. आवला इंग्रजी काय म्हणतात? इंग्रजीत आवला काय म्हणतात? हा झालं, हे असंच चालतं. आव 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 आव. मग काय म्हणतात तुम्ही सांगा, आवला इंग्रजीत काय म्हणतात? आव म्हणजे कम. एवढं कसं घेणार पक्षात? खरंय 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 तुमचं की अभिजित खांडकेकर तर काय पक्षात हा. येऊ शकत नाहीत. आणि कोणाला तुम्हाला घ्यावंच वाटतंय का पक्षात? आनंद आनंद कुठे? आनंद बसला ना ती काय कोपऱ्यात. हा त्यांना घ्यायचंय, म्हणजे तुम्ही ह्या सगळ्यांना तुमच्या पक्षामध्ये शेवटी पक्षात घेणार. घेणार आहोत. मला आवडलं. तुमच्या पक्षाचं नाव काय? हे बीकेपी. काय? बीकेपी भाऊ कदम पक्ष. भाऊ कदम पार्टी. हा वा 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 आवडलं. पण पक्षाचं मग चिन्ह काहीतरी ठेवलं असेल की? रोपट रोपट. अरे वा छान, मला आवडलं रोपटं छोटस. त्या रोपट्याचं कधीतरी वटवृक्ष होईल. वा होणार. वा त्याला छान पानं येतील. वा वा त्या पानांचं काय करणार? प्रत्येक पान महत्वाचं. हो ना. त्यातलं एक पान घ्यायचं, वा वा. सूर्याच्या प्रकाशात असं जळत ठेवायचं. हा ते एकदम कोरं करकरीत झालं हा. का त्याला घ्यायचं, असा चुरा करायचा. निघा पहिले तुम्ही. फिरवून आपलं गणित तिकडे आणतात. एवढं सोपं असतं का कुठे? पण असो, एकदा जोरदार टाळ्या भाऊ कदम यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. मिहीर तुझ्याकडे येणार आहे. तुझी एखादी सवय कानाला खडा म्हणण्याची वेळ आली आहे? मला आधीपासून नखं खायची खूप सवय आहे. सो सेम पिंच. सेम पिंच म्हणजे? नाही, त्याच्यापेक्षा वाईट आहे ही. हो. हा काहीच नाहीये, हे डेंजर आहे. तर माझ्या बायकोनी मला स्पष्ट सांगितलं होतं की तू कितीही कर, काही कर, ही सवय सोड. कारण आता मी प्रेग्नंट आहे, आता आपल्याला मुलं झालं, एकदा आपल्याला बाळ झालं की हे सवय त्यांच्या समोर जर तू केलीस आणि त्यांनी तुला कॉपी केलं तर मी तुझ्याबरोबर खूप भांडण करणार आहे. फायनली तो दिवस आला, मुलगी जन्माला आली आणि एक दिवस तिने ॲक्च्युली कॉपी केलं मला. आणि त्या दिवशी असं झालं की मीर हे बघ, तुझी वाईट सवय लागतीये हिला, असं नको व्हायला. सो त्या दिवशी मी कानाला कडा. तिच्या समोर नाही करत मी, पण ती सवय काही सुटत नाही. तू हे खरंच खातेस ना शनाया? खाते म्हणजे नखच नाही दादा तिला. नखच नाहीयेत. आपण ज्याला नेल बेड म्हणतो ना, म्हणजे जिथून नख उगवतं, हा. असं त्याला मूळ म्हणता येईल. हा. आता तेवढीच बहुधा उरली आहेत. म्हणजे ती खोटी नख चिकटवायला गेली ना, तर त्यांनी नकार दिला की अहो मॅडम चिकटवायची कशावर? हो, काही राहिलंच नाहीये ते. म्हणजे दात नाही, फक्त हिरड्या आहेत. असं जर झालं असतं तर कसं? खूप असे तप करून आणि खूप काय म्हणता येईल संयमाने 10 दिवस नख न खाता तिथे गेले. आणि मग त्यांना म्हटलं आता मी पूरक आहे का? माझी नख पूरक आहेत का? तर त्या म्हणल्या हा ठीक आहे, काहीतरी आपण करू. असं म्हणून त्यांनी खोटी नख लावली मग एवढीशी. साधारण काय विटॅमिन्स वगैरे मिळतात मला कळेल का? एक डॉक्टर म्हणून क्युरियोसिटी आहे मला. इट्स अ स्ट्रेस बस्टर. अच्छा. ऑनेस्टली इट्स अ स्ट्रेस बस्टर. बरं होतं तसं. हो नाही, म्हणजे मला असं वाटतं ती वाईट सवय आहे. लेट्स सेटल ॲट दॅट. ती वाईट सवय आहे आणि ती आता गेली पाहिजे. तर मंडळी, चला हवा येऊ द्याचं हे पर्व आहे होऊ दे व्हायरल पर्व. आणि आता व्हायरलची धमाल वाढत चाललेली आहे. आम्ही आलोय नागपूरमध्ये, त्यामुळे या आठवड्यात तरी होऊ दे व्हायरलच्या सगळ्या स्पर्धकांना सुट्टी आहे. हो, पण ही सुट्टी मोठी सुट्टी नाहीये, फक्त आजची आणि उद्यासाठी आहे. हे सगळे करतायत जोरदार तयारी तुम्हाला हसवण्यासाठी. तेव्हा त्यांचे जबरदस्त परफॉर्मन्स सुद्धा बघणार आहोत पुढच्या आठवड्यात. तर म्हणजे आज खूप छान वाटतंय की आम्ही नागपूरमध्ये आलेलो आहोत आणि माझ्या नवऱ्याची बायकोच्या निमित्तानं हे सगळे आपले कलाकार या मंचावरती आलेले आहेत. पण यांना एका भागात आपण सोडणार नाही आहोत. नागपुरात मुक्काम तर होणारच. भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल.